च्या नेतृत्वामध्ये या चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो आशा आणि घरपोरतक गेल्या 6 महिन्यापासूनचा या केंद्र सरकारने मोबदला दिलेला नाही। त्यासोबतच या आशा घरपोरतकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला पाहिजे। ज्या आयुक्तांनी यांची वयोमर्यादा 65 वरून 60 केलेली आहे ते पूर्ववत 65 करावी, ना ते याला दर महिन्याला 5000 पेन्शन देण्यात यावी। यासहज अनेक कामावरचा मोबदला हा अजूनही थकीत आहे। नको त्या कामाची ऑनलाईन कामाची सक्ती या आशा आणि घरपोरतकावर लादलेली आहे। याला विरोध करण्यासाठी आणि या आशा घरपोरतकांचा संताप नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीसांच्या कानापर्यंत जाण्यासाठी आजचा हा हायटेकचा संताप मोर्चा या जिल्हा परिषद कार्यालयावर धडकलेला आहे। तेव्हा या मोर्चाच्या अनुषंगाने मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या सरकारला सांगू इच्छितो, अरे 6 महिने या गरीब परित्यक्ता काम करणाऱ्या आमच्या आशा घरपोरतक जगायचं कसं, त्यांनी कुटुंब पोसायचं कसं, हा संतप्त सवाल घेऊन ते आलेले आहेत। तेव्हा या आजच्या अनुवाची दखल घेऊन तातडीने यांचे 6 महिन्याचे मानधन त्यांच्या खात्यामध्ये टाका, त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या। 2023 मध्ये सरकारने ज्या घरपोरतक आशांचं सुपरविजन करतात त्यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा म्हणून प्रस्ताव पाठवलेला आहे। तो प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर करावं। यासोबतच गेल्या अनेक मोबदल्याच्या हेडवर काम करतात आशा, त्याचा मोबदला पेंडिंग आहे। सोबतच कोरोनामध्ये या आशा आणि घरपोरतक जीव तोडून काम केलेले आहे। त्यांचा 22, 23 महिन्याचा दर महिन्याचा 1000 रुपये मानधन अजूनही ग्रामपंचायत स्तरावरून मिळालेलं नाही, नगर परिषद स्तरावरून मिळालं नाही। त्या संबंधातला तातडीने आदेश काढावं आणि त्यांचे पैसे ते देण्यात यावे। सोबतच सरकारने जोपर्यंत अँड्रॉइड मोबाईल आणि तो सिम कार्ड त्याला लागणारा नेट पॅक हे सगळं दिल्याशिवाय आम्ही कोणतेही ऑनलाईन कामं करणार नाही, हे ठणकावून सांगण्यासाठी हा संताप मोर्चा आजचा आहे। आणि आजच्या मोर्चाच्या अनुषंगाने तातडीने याची दखल घेतल्या गेली नाही तर येणाऱ्या काही दिवसामध्ये राज्यव्यापी येणाऱ्या 21 एप्रिल रोजी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये कृती समितीच्या नेतृत्वात विशाल असं आंदोलन करणार आहोत। आणि तिथेही काही फरक पडला नाही तर मात्र त्याच्यानंतरचं आंदोलन हा आमचा बेमुदत संप असेल, हा असा इशारा आजच्या या जिल्हा परिषदच्या मोर्चाच्या अनुषंगाने मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत आहे। इन्कलाब लढाएंगे। 6 महिन्याचा थकीत मोबदला मिळालाच पाहिजे, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळालाच पाहिजे, निवृत्ती वयोमर्यादा 65 झालीच पाहिजे, ऑनलाईन कामात सांगणे बंद करा, अशा घरपोरतकांना सन्मानाची वागणूक दिलीच पाहिजे, कोरोनाचा थकीत भत्ता मिळालाच पाहिजे। लढाएंगे जितेंगे। हायटेक संघटनेचा आशा घरपोरतक कर्मचारी एकजुटीचा